शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज बरेच शेतकरी कन्फ्यूज आहेत, खास करून आता तरुण शेतकरी शेतामध्ये येत आहेत, परंतु कोणी पूर्णपणे याच्याविषयी डीपली माहिती देत नाहीये। आणि आमचा हा प्रयत्न राहील की डीपमध्ये म्हणजे खोलीत जाऊन आपल्याला माहिती पुरवणे। तर बऱ्याच वेळेला हे समजतच नाही की रासायनिक खत वापरलं तर जीवाणू मरणार काय, ज्या रासायनिक खत टाकायचं का सेंद्रिय खत टाकायचं आणि ते कधी टाकायचं, किती प्रमाणात टाकायचं। चला तर मग याच्यावर उपाय म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत ऊर्जा इंडस्ट्रीज ह्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ की ज्याच्याद्वारे आपल्याला दोन्ही प्रकारची खतं, त्याचा इक्विव्हलंट वापर आणि त्याचं नेमकं प्रमाण आणि दोघांची कार्य काय आहे। तर चला तर मग शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। खास करून आपण आजचा हा व्हिडिओ सगळ्या पिकांच्या दृष्टीने घेतो आहोत, परंतु उदाहरण मात्र आपण इथं ऊसाचं घेतलेलं आहे। शेतकरी बंधूंनो बऱ्यापैकी सगळ्या पिकांना 2 वेळा भरी ह्या द्याव्याच लागतात। आपण आता खास करून ऊसाचं उदाहरण घेऊया। समजा हा ऊस आपण लावलेला आहे आणि हे ऊसाचे डोळे आहेत, म्हणजे हा 1 क्रमांकाचा डोळा आहे जमिनीतला। इथं जर आपण जमीन म्हटली तर इथं याच्या खाली जर मुळी असेल तर हा 1 क्रमांकाचा, हा 2 क्रमांकाचा, हा 3 क्रमांकाचा आणि हा 4 क्रमांकाचा डोळा आहे। तर बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकरी बंधू कन्फ्यूज होतात। कृषी सेवा केंद्रवाले सुद्धा तुम्हाला सेंद्रिय खत पण देतात, रासायनिक खत पण देतात आणि शक्यतो थोडस त्यांना सुद्धा एवढी डीपली माहिती नसते, परंतु आम्ही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा डीप मध्ये खोलात शिरून करतो। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेतकरी बंधूंनो। ज्यांना रासायनिक शेतीद्वारे किंवा ज्यांना जास्त उत्पादन काढायचे त्यांना सुद्धा उपयोगाचा आहे, ज्यांना सेंद्रिय शेती करायची त्यांनाही उपयोगाचा आहे, किंवा इन फ्युचर भविष्यात जर सेंद्रिय शेती करायची इच्छा असेल तरी सुद्धा हे व्हिडिओ योग्य आहे। कारण शेतकरी म्हणून लक्षात घ्या, समजा जर आपण या ऊसाचं उदाहरण धरलं तर ऊसामध्ये 2 वेळेला भरी असतात। एक तर असते बाळभर आणि एक असते म्हणजे मोठी भर। तर आपण नेमकं नियोजन काय करायचं लक्षात घ्या, तुम्ही अजिबात कन्फ्युज व्हायचं गरज नाहीये। तुम्हाला जर बाळभर करायची असेल आणि समजा आपण ऊस जर पाहिला तर बाळभरीला जास्तीत जास्त काय होतं, 1 किंवा 2 डोळे तुमचे मुजतात लक्षात घ्या, किंवा माती उकलून तरी पडते। 1 डोळा मुजून या अंतरापर्यंत तरी माती तुमची येऊन जाते। तर 1 ते 1.5 डोळा थोडक्यात मुजतो, हा कधी बाळभरीला। आणि मोठ्या भरीला नेमकं काय होतं, तर जवळजवळ मोठ्या भरीच्या वेळेला तुमचे 2 ते 3 डोळे, म्हणजे इथपर्यंत तुमचा डोळा मुजणार आहे मोठ्या भरीला, आणि बाळभरीला कमीत कमी हे 2 डोळे तुमचे मुजणार आहेत। कारण बाळभरीच्या वेळेला माती भुसभुशीत होऊन पडलेली असते, मोठ्या भरीला काय होतं, तीच माती उचलून घेऊन आणखी 1 डोळा मुजवला जातो। फायदा काय होता लक्षात घ्या, आणि ऊसाला 2 वेळा भर ही द्यायलाच पाहिजे। एकदाच तुम्हाला जर वाटलं मी एकदाच सरळ मोठी भर करून टाकेन तर ते काही वेळेला ठीक आहे, ज्या वेळेला तुमच्या जमिनीमध्ये शेणखत, सेंद्रिय खत व्यवस्थित असतील, सेंद्रिय कर्ब व्यवस्थित असेल त्यावेळेला। पण बऱ्याच वेळेला हे बाळभर ही 3.5 महिन्यानंतर करायला पाहिजे। जास्त लवकर भर करून समजा काही शेतकऱ्यांना एवढी काय असते, 2 महिन्याचा ऊस झाला की केली भर, 2.5 महिन्यात झाला की अरे कुठं जायचं, 2 महिन्यात कारखान्याला ऊस जाणार आहे का तुमचा ऊस कारखान्याला जाणार 12 महिने, 14 महिने, 16 महिने, 18 महिने। कशाला गडबड करताय तुम्ही, बाळभर ही 3.5 महिन्यानंतर करा। मोठी भर आहे ती 4.5 महिने नंतरच करा। उगाच गडबड करून कुठेही आपल्याला जायचं नसतं, तुम्हाला तेवढा धीर धरावाच लागतो। म्हणजे शेजाऱ्यानं काहीतरी केलं मी लगेच करायचं या गोष्टीच्या नादाला लागू नका। बऱ्याच वेळेला मी असं पाहिलंय की शेतकरी काही शेतकरी तर असे तर रात्री अंधारात सुद्धा जाऊन लागवड टाकतात, का तर माझ्या शेजाऱ्याला कळायला नको की मी काय लागवड टाकलाय। अरे ह्याच्यात काय अर्थ आहे तेव्हा, असो तो विषय वेगळा आहे। परंतु आता आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की रासायनिक खत कधी टाकायचं, कसं टाकायचं ऊसाला, आणि सेंद्रिय खत कसं टाकायचं। शेतकरी बंधूंनो नमस्कार, ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। याहूनही अधिक चांगले व्हिडिओ आता हा 37 क्रमांकाचा खतांवरती व्हिडिओ आपण बनवतोय। ऑलरेडी आपले 36 व्हिडिओ खतांचे आहेत आणि 400 व्हिडिओ सगळ्या पिकांचे आहेत। युट्यूब वरती ऊर्जा इंडस्ट्रीज सर्च करा, फेसबुक वरती असाल
तर स्मार्ट शेतकरी, सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन, हा आमचा लोगो आहे. तर उसाला ज्या वेळेला आपण बाळभर करतो त्यावेळेला समजा जर आपण रासायनिक खतांचा वापर करणार असेल तर ही रासायनिक खतं बिनधास्त तुम्ही बाळभरीच्या वेळेला टाका. तुम्ही बाळभरीच्या वेळेला समजा सेंद्रिय खत 1 रुपयाचं नाही टाकलं तरी चालेल. आणि समजा ज्या वेळेला मोठी भर करताय त्यावेळेला मोठ्या भरीच्या वेळेला फक्त सेंद्रिय खत वापरा, रासायनिक खत नाही वापरलं तरी चालते. किंवा लक्षात घ्या, ह्याच्यातला एक मधला मार्ग आपण काढूया. कारण आपण भारतीय माणसं किंवा आपण शेतकरी जुगाडू असतो. जुगाडू म्हणजे काय, आपल्याला कुठलंच पटत नाही. धड समजा जर आम्ही रासायनिक खतांवरचे फक्त व्हिडिओ बनवले तर बरेच लोक आम्हाला नावं ठेवणार, सेंद्रिय शेतीवाले, अरे हे रासायनिकचेच व्हिडिओ बनवतायत, जमिनी खराब करतायत, हे असं करतायत असं करतायत. आम्ही जर सेंद्रिय शेतीवरती व्हिडिओ करायला गेलो तर रासायनिक खतवाले आमचे व्हिडिओ बघणारच नाहीत किंवा त्यांना वाटणार अरे काय कळतंय ना, बारक्या बाळासारखं काहीतरी करतायत. तर दोन्हींचा मिलाप करून आपण शेती कशी करायची की ज्याचे करून तुम्ही आमचे प्रत्येक व्हिडिओ पहा. आमचे व्हिडिओतली जे उसा असतात ते एकदम जाड असतात, प्रत्येक कांडे लांब असते. दरवर्षी आमचे बरेच शेतकरी 100-120 टन उत्पादन घेतात. ह्या वर्षी सुद्धा आता 2024-25 साल आहे, आताच या इलेक्शन वगैरे निवडणुका झालेल्या आहेत आणि 2024-25 चा आपण विचार करतोय. भविष्यात कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना जस्ट आता दिवाळी होऊन 15 दिवसानंतर इलेक्शन लागलेलं होतं आणि त्यावेळेचा हा आपला व्हिडिओ आहे, हा खास करून आपल्याला सांगायचा आहे. तर यावेळेला विषय असा आहे की बाळभरीला तुम्ही ज्या वेळेला रासायनिक खत टाकता त्यावेळेला आम्ही नेमकं नियोजन काय करतो, आमची ऊस एवढी चांगली काय येतात. तर आम्ही ऊस हा जर आपण ऊस धरला तर ऊसाच्या एका पूर्ण बाजूला आम्ही रासायनिक खत टाकतो. म्हणजे एका भुंड्यावर आम्ही टाकतो तो रासायनिक खत. लक्षात घ्या, ऊसाच्या सरीत कधीच खत टाकायचं नाही. लक्षात घ्या, त्याला आयतं खायला का देताय तुम्ही, त्याने मुळी लांब गेली पाहिजे. समजा जर या भुंड्यावर तुमचं रासायनिक खत तुमचं गेलं तर तेवढी मुळी लांब येणार आहे आणि जेवढी मुळी लांब तेवढं तुमचा फायदा जास्त. म्हणजे समजा जर इतकी मुळी लांब गेली तर 1-2 कांड्या जादा वाढणार आहेत आणि एकरामध्ये 2 कांड्या जास्त येणं म्हणजे 7 टन ऊस वाढणार. 7 टन ऊस वाढणं म्हणजे 7-21,000 जादा मिळणार. अजिबात जवळ लागवड द्यायचं नाही. घरापासून पोरगं जेवढं लांब राहील तेवढं ते जास्त प्रगती करेल. एकदम अप्पू करून त्याला जवळ घेऊन बसला तर ते पोरग प्रगतीच करत नाही, नुसतंच टिवल्या बावल्या करत ह्याच्या घरात जाऊन बस, त्याच्या घरात जाऊन बस, ह्या कट्ट्यावर जाऊन बस, त्या कट्ट्यावर जाऊन बस, एवढंच करतं. ज्ञान पाहिजे असेल, नॉलेज पाहिजे असेल तर घराच्या बाहेर पडलं पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे. आम्ही सुद्धा 21 वर्ष घराच्या बाहेर राहून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामं केली, त्यावेळेला आम्हाला हे ज्ञान आलेलं आहे, नॉलेज आलेलं आहे आणि हे ज्ञान वाटल्यावर वाढतं. म्हणून ज्ञान कधी झाकून ठेवायचं नसतं. ही आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवण दिलेली आहे, आमच्या गुरुजनांनी शिकवण दिलेली आहे. म्हणून आम्ही हे इतक्या तळमळीनं हे व्हिडिओ सिरीज आपल्याला बनवतोय. खरं तर आम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत म्हणून हे करतोय अशातला अजिबात भाग नाहीये. आमची ऑलरेडी ISO सर्टिफाईड कंपनी आहे ऊर्जा इंडस्ट्रीज. आम्ही 4 ते 5 सेक्टरमध्ये काम करतो आहोत. परंतु एक आतून तळमळ आहे की आपल्या नॉलेजचा आपल्या माणसांना फायदा व्हावा, आपल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून हे व्हिडिओ बनवतोय. असो ती गोष्ट निराळी आहे. एका ऊसाच्या बाजूला जर रासायनिक खत आपण टाकलं तर या ऊसाच्या दुसऱ्या बाजूला आपण सेंद्रिय खत टाकायचं आहे. हे एकाच वेळेला आपल्याला चाललेलं आहे. म्हणजे बाळभरीच्या पण वेळेला तसंच आणि मोठ्या भरीच्या वेळेला पण तसंच. फक्त समजा बाळभरीला तुम्ही जर या बाजूला, समजा ही बाळभर आहे, बाळभरीला तुम्ही जर डाव्या बाजूला खत टाकला असेल कुठलं रासायनिक खत, तर मोठ्या भरीच्या वेळेला उजव्या बाजूला टाकायचं. लक्षात घ्या, मोठ्या भरीला कुठं टाकणार तुम्ही, उजव्या बाजूला. आता हे का लक्षात घ्या, याच ऊसाला एका बाजूला रासायनिक खत मिळतंय, दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खत मिळतंय आणि बरोबर दुसऱ्या भरीला म्हणजे 1 महिना झाल्याच्या नंतर 3.5 महिन्यात बाळभर, 4.5 महिन्यात मोठी भर, दुसऱ्या भरीला बरोबर तीच खतं आलटून पालटून पडतायत. म्हणजे जसं की आपण कधीही कुठेही गेलो तर बघतो, समजा आपण आपल्या बाळाला हातावरती घेतलंय, कुठंतरी आपण चाललोय, एका हाताला कड आल्यावर आपण दुसऱ्या हातावर घेतो का नाही, तसंच आहे हे सेम. वनस्पती सजीव आहे, आपण सजीव आहे. ह्याच्या सुद्धा जर दोन्ही बाजूनं खायला मिळालं,
दोन्ही बाजूने जर पोषण मिळालं तर याचा फायदाच आहे। मग त्यावेळेला सेंद्रिय खताचं पण काय करायचं, सुरुवातीला 3.5 महिन्यात ज्या वेळेला बाळबरीला इकडे सेंद्रिय खत टाकलं असेल तर दुसऱ्या वेळेला इकडे टाकायचं। आता तुम्हाला वाटेल की ह्याच्यामुळे जीवाणू मरणार, या असं होणार तसं होणार, अजिबात नाहीये। जीवाणू कधी मरतात, जीवाणूंचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट रासायनिक खताबरोबर आला तर। त्यातही आपले जीवाणू भरपूर हुशार आहेत। का हुशार आहेत लक्षात घ्या, तर कुठलंही रासायनिक खत असो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, कुठलंही कसलंही काहीही रासायनिक खत असो, जोपर्यंत त्याचं सेंद्रिय फॉर्म्युलेशन होत नाही, बऱ्याच व्हिडिओत आम्ही हे सांगितलंय, आताही सांगतोय, रासायनिक खताचं सेंद्रिय मध्ये रूपांतर करून मगच ती रासायनिक खतं पिकाला अवेलेबल होतात। म्हणजे युरिया असेल, नत्र तर नायट्रोबॅक्टर नावाचे जीवाणू आहेत, ॲझोटोबॅक्टर नावाचे जीवाणू आहेत, स्पुरर असेल डीएपी, तर फॉस्फोबॅक्टर, सुडोमोनास, इतर प्रकारचे जीवाणू आहेत। समजा पोटॅश टाकलं तर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे। तर जोपर्यंत ह्याचं सेंद्रिय फॉर्म्युलेशन होत नाही तोपर्यंत कुठलंही खत तुमच्या पिकाला खेचताच येत नाही। त्यामुळे बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही रासायनिक खतं जास्त टाकता, लांब कशाला, आत्ताच उदाहरण घ्या, भरपूर रासायनिक खतं टाकतोय पण उत्पन्नच कमी येते। काय येतंय, शेणखत अजिबात नाही। जोपर्यंत तुमच्या जमिनीला सेंद्रिय मटेरियल उपलब्ध होत नाही तोपर्यंत रासायनिक खतांचा काहीही म्हणण्यापेक्षा थोडाच उपयोग होणार आहे। जर असंच राहिलं तर येणाऱ्या तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी तुम्ही काही शिल्लक ठेवणार नाही। आज रोजी जर तुम्ही पाहिलं तर कॅन्सर सारखे रुग्ण कितीतरी पटीमध्ये वाढत आहेत, प्रत्येक गावामध्ये वाढत आहे। येणाऱ्या काळात सेंद्रिय रासायनिक इक्विव्हलंटच करायला पाहिजे, व्यवस्थित नियोजनानं शेती करायला पाहिजे, तरच इथनं पुढच्या काळात आपला शेतकरी बंधू जगू शकेल। यासाठीच आम्ही स्मार्ट शेतकरी या नावानं फेसबुकवर आहोत, युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज म्हणून आहोत। जर तुम्हाला आमची माहिती आवडलेली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं। याहून अधिक चांगले व्हिडिओ आणि माहिती आपणाला नक्कीच आमचा पुरवायचा प्रयत्न राहील। नमस्ते।